अनंत कृपामूर्ती श्री अकारण कारण करुणावरणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगतधार अखिलेश्वर अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राज्य सदकांचे मैबाप योग्यांची माऊली अनाथाचे माय विश्व माऊली श्री धर्मबर अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये असलेले जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदी संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्य स्मरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित श्री क्षेत्र बुधरवाडी या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यातील आजचा हा षष्ठम म्हणजेच 6वा दिवस आहे। 6व्या दिवसाचं चिंतन करीत असताना आपण पंचम दिवशी म्हणजे 5व्या दिवशी काय श्रवण केलेलं आहे सर्वांना ज्ञात आहे। अखिल गुणनिधान श्री कृष्ण भगवान परमात्म्याने आपल्या जीवनामध्ये केलेल्या अनंत लीला त्या लीलांपैकी एक लीला गोवर्धन उद्धार याची कथा आपण कालपर्यंत सर्वांनी श्रवण केलेली आहे। परमात्म्याने गोवर्धन उद्धार केलेला आहे। सगळे गोपाळ गवळणी भगवान परमात्म्याने केलेला हा चमत्कार जो आहे याकडे आकर्षित होऊन त्यांनाही आश्चर्य वाटू लागलं की परमात्म्याने एवढा मोठा गोवर्धन जो आहे उचललेला आहे। तदनंतर गोवर्धन पूजन सर्व गोपाळ गवळणींनी केलेले आहे। असे बरेच काही दिवस निघून गेले। एक दिवस सर्व गवळणींना आठवण झाली भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याने एकदा सांगितलं की आम्ही जर कात्यायनी नावाचं व्रत केलं तर परमात्मा आम्हाला सर्व सुखाचा आनंद प्राप्त करून देणार आहे। सर्वांनी कात्यायनी देवीचे पूजन केलं आणि व्रताला प्रारंभ केला। व्रत पूर्ण झाल्यानंतर परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले। वरमंगळी काही पाहिजे हो पाहिजे। पाठीमागे कृष्णा तू बोलला होतास की आम्ही जर कात्यायनी नावाचं हे व्रत जर केलं तर हे भगवंता तू आम्हाला सर्व सुखाचा आनंद प्राप्त करून देशील। मग हा आनंद आम्हाला तू केव्हा प्राप्त करून देणार आहे? देवाने सांगितलं याकरता तुम्हाला आज रात्री वृंदावनामध्ये यावं लागेल। रात्रीच्या वेळी हो। पण रात्रीच्या वेळी आल्यानंतर काय होईल? परमात्म्याने सांगितलं हे गवळणींनो वृंदावनामध्ये रात्रीची वेळ असेल, चांदण पडलेलं असेल, शरद ऋतू आहे, यमुनेचं सुंदर असं पाणी वाहत आहे आणि त्या यमुनेच्या काठी वृंदावनामध्ये सुंदर अशा प्रकारे आपल्याला रासक्रीडेचा आनंद घ्यायचा आहे। परमात्मा हे बोलले आणि निघून गेले। सर्व गवळणी आता विचार करू लागलेले आहेत की आपल्याला वृंदावनामध्ये जायचं आहे। सर्व त्याचं चिंतन करू लागले। कोणी म्हणू लागल्या का ग आज वृंदावनामध्ये जायचं पण कसं जायचं? तिने सांगितलं बाई आज देव भेटणार आहे, कृष्ण भेटणार आहे, जगाचा पालक जो आहे परमात्मा तो भेटणार आहे। असं जायचं नाही, आज सजून जायचं। का सजून जायचं? कारण एक म्हणू लागली मी एवढी सजणार की सगळ्यांमध्ये मी सुंदर दिसली पाहिजे। दुसरी म्हणू लागली तुझ्यापेक्षा मी छान सजणार आहे। का? कारण परमात्मा माझ्याकडे पाहणार आहे, त्याने जर
माझ्याकडे पाहिलं तर माझी अपेक्षा आहे की त्यांनी दुसरीकडे कोणाकडे पाहायला नको आहे, म्हणून मी जास्त शृंगार करणार. असं एकमेकींमध्ये संभाषण चालू आहे आणि प्रत्येक जणी आज संध्याकाळी आम्हाला वृंदावनामध्ये जायचं आहे. सगळ्या जणी शृंगार करू लागलेले आहेत. पण एक सांगू तुम्हाला, हा शृंगार करीत असताना सर्व देहभान विसरून गेल्या आणि शृंगार करू लागल्या. कशा शृंगार करू लागल्या ऐका. गंमत अशी झाली, काहींच्या मनामध्ये विचार होता की आपल्याला आज संध्याकाळी जायचं आहे, मग नंतर शृंगार करूया. मग काही काही गवळणी जे आहेत रोजचं जे काम आहे ते करू लागल्या. कोणी धुणं धुतंय, कोणी भांडी घासते, कोणी स्वयंपाक करते, कोणी लहान लहान मुलांना आंघोळ करते, कोणाची स्वतःची आंघोळ राहिलेली आहे, मग कोणी कोणी त्या बाथरूम मध्येच आहे, कोणी आंघोळच करत आहे, कोणी वेणी घालते, कोणी लहान मुलांचे कपडे घालते, कोणी झाडून काढते. ह्या प्रत्येक प्रकारच्या ज्या क्रिया आहेत प्रत्येक गवळणी करू लागल्या. परंतु भगवान परमात्मा वृंदावनामध्ये गेले आणि परमात्माने काय केलं, विचार केला की आता ह्या गवळणी ज्या आहेत ना, जर ह्या यांच्या संसारामध्ये मग्न झाल्या तर मला विसरते. म्हणून थोडासा उशीर झाला. भगवान परमात्मा वृंदावनामध्ये गेले आणि परमात्माने काय केलं, मुरली वाजवायला सुरुवात केली. जशी परमात्माने मुरली वाजवायला सुरुवात केली, परमात्म्याची मुरली सगळ्यांनी ऐकली. त्याचा परिणाम असा झाला, ज्याच्या गवळणी जे जे काम करत होत्या ना, त्या कामामध्ये अस्तव्यस्तता निर्माण झाली. सगळ्या गवळणी ज्या आहेत वेड्या झाल्या. इतकंच नाही, आमच्या मीराबाई म्हणतात की सगळ्या गवळणी वेड्या झाल्या, दिवाणी झाली. एक एक गवळणी जी आहेत ती आपलं जीवन क्रमणा जी आहे एका गवळणीमध्ये फार गोड वर्णन करत आहे. तेरे बंसी के नादे दीवानी बनी, 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 तेरे बंसी के नादे दीवानी बनी,
दीवानी बनी मैं, दीवानी बनी, दीवानी बनी मैं, दीवानी बनी तेरे बंसी के, तेरे बंसी के, तेरे बंसी के नाद, दीवानी बनी तेरे बंसी के नाद, दीवानी बनी. परमात्म्याने तिकडे मुरली वाजवली. परिणाम असा झाला, इकडे सगळ्या गवळणींच्या कामामध्ये त्या ज्या ज्या काम करत होत्या त्या त्या काम प्रत्येकीनं सोडून दिलं. कोणी स्नान करत होतं, काही स्नान दशा करतात तशा बाहेर निघाले. कोणी शृंगार करत आहे पण त्या शृंगारामध्ये बदल झाला. खऱ्या अर्थाने काजळ कुठे लावायचं असतं? डोळ्यामध्ये. म्हणजे लावायचं म्हणजे ते डोळ्यामध्ये ते काजळ घालायचं असतं. परंतु तिथे न घालता त्यांनी काय केलं, काजळ जे आहे ते कपाळाला लावलं. कपाळाचं कुंकुम जे आहे ते डोळ्यामध्ये भरलं आणि लिपस्टिक तर कुठे लावली असेल काही सांगता येणार नाही. हे सगळी कामामध्ये अस्तव्यस्तता निर्माण झाली. एक जी गवळण आहे ना, तिला साडी नेसायची होती, परंतु तिने काय केलं, ती साडी अंगावरती परिधान न करता तिने ती डोक्याला बांधली. हे सगळं कामामध्ये अस्तव्यस्तता निर्माण का झाली याचं कारण असं आहे, परमात्म्याच्या मुरलीचा स्वर ऐकलेला आहे. एकीनं काय केलं, गाईची धार काढण्याकरता गोठ्यामध्ये गेली. तिनं गाईचं वासरू जे आहे ते सोडलं. गाईचं वासरू सोडलं. ते गाईचं वासरू सोडलं म्हशीला पाजण्याकरता आणि बैलाचं दूध काढण्याकरता ती पुढे गेली. म्हणजे ही सगळी गडबड कशामुळे झाली? परमात्म्याच्या त्या मुरलीच्या स्वरामुळे. कारण परमात्म्याची मुरली ही अशी आहे, हरी साबरिया कशी वाजवली वाजवली मुरली. चांगल्यांचं मन जे आहे ते वेधलेलं आहे. कारण परमात्म्याची मुरली जशी दिसती आहे तशी नाही.
ती दोन प्रकारची आहे. एक तर ती परमात्म्याची मुरली मृदू आहे आणि दुसरी गोष्ट आमचे संत महात्मा वर्णन करतात मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृद मधुर मधुर वाजवितो वेणू. त्या वेणूमध्ये दोन प्रकार आहेत. जरा आता नीट लक्ष देऊन ऐका. तुमच्या मुलांना तुम्ही शांत करा. जरा काही मुलं गडबड करतात, शांत करा. वेणू दोन प्रकारची सांगितलेली आहे. पहिली गोष्ट असं म्हणतात ती वेणू मृदू आहे आणि दुसरी गोष्ट आमचे संत महात्मे म्हणतात परमात्म्याची ती मुरली हृदयाला चीर पाडून जाणारी आहे. म्हणजे करून असाल हे कसं, ती मृदूही आहे, हृदयाला स्पर्शही करून जाते, त्रास देते. हे कसं? याचं कारण असं आहे परमात्म्याची मुरली दिसायला मृदू आहे, परंतु एकदा का कोणी तिचा स्वर जर ऐकला तर मग काय होतं, हृदय जे आहे, मन जे आहे, चित्त जे आहे ते चोरल्या जातं. घनश्याम तेरी मुरली पागल कर जाती है, घनश्याम तेरी मुरली पागल कर जाती है, घनश्याम तेरी मुरली पागल कर जाती है.
आणि दुसरी गोष्ट, ही मुरली दुःखही देते. तुम्ही म्हणाल परमात्म्याची मुरली दुःख कशी देते? सुख देते आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं, पण देवाची मुरली दुःख कशी देते? नसेल तुम्हाला पटलं, साधं एक वाक्य सांगून जाते, जरा नीट लक्ष देऊन ऐका. गावामध्ये सप्ताह चालू झाला, आनंद आहे. कथा श्रवण करतो, आनंद आहे. कथेमध्ये नाचतो, आनंद आहे. कीर्तन श्रवण करतो, आनंद आहे. काल्याचं कीर्तन झालं की संध्याकाळी मात्र आम्हाला करमत नाही. हे काय आहे? दुःख आहे. 7 दिवस सुख आहे, परंतु 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन संपल्यानंतर संध्याकाळी मात्र दुःख प्राप्त होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी जीवनामध्ये मिळतात, एक तर सुखही आहे आणि दुःख सुद्धा आहे. तसेच ही परमात्म्याची मुरली सुद्धा आहे. ऐकली की कानाला सुख वाटतं, आनंद वाटतो, परंतु एकदा का परमात्म्याने मुरली वाजवायची बंद केली की मग मात्र दुःख. म्हणूनच गवळणी मात्र भगवान परमात्म्याला म्हणता, हे भगवंता, तुझ्या त्या मुरलीच्या स्वरामध्ये दोनही गोष्टी आहेत, पण हे भगवंता एक विनंती आहे, दुःख नको आहे, सुख प्राप्त करून दे. कारण जीवनामध्ये दुःख येण्याकरता अनेक गोष्टी आहेत. आम्ही संसारामध्ये राहतो, जीवन व्यतीत करतो, दुःख मिळतं, परंतु सुखाची अपेक्षा आहे, सुख प्राप्त करून दे. म्हणून सगळ्या ज्या गवळणी आहे, सुखाच्या अभिलाषेनं भोग जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरता काही महान विद्वान पंडितांनी या गोष्टींवरती जरा आक्षेप घेतला. ते म्हणतात रास क्रीडा म्हणजे भोग क्रीडा आहे. परंतु तुम्हाला एक सांगू, ही भोग क्रीडा हे शरीराची नसून ही मनाची आहे, मनाची तृप्ती आहे. एका गोष्टीनं जर आपण विचार जर केला तर मन सुद्धा उपभोग घेतं. तुम्हाला वाटत असेल फक्त शरीर उपभोग घेतं, नाही महाराज, मन सुद्धा उपभोग घेतं. काहीने आक्षेप निर्माण केला की मन उपभोग कसं घेतं, आक्षेप आहे. म्हणून या रास क्रीडेला काही नाही, भक्त क्रीडा किंवा जीवन क्रीडा असं न संबोधता, सुख क्रीडा असं न म्हणता काही म्हणतात ही भोगी क्रीडा आहे, म्हणून आक्षेप निर्माण केला. परंतु ही क्रीडा जी आहे ना, जीवनामध्ये सुख प्राप्त करून देणारी आहे. म्हणून सगळ्या ज्या गवळणी आहेत, परमात्म्याच्या मुरलीचा सूर ऐकल्यानंतर देहभाव विसरून जातात आणि आपलं जे काम आहे त्या कामामध्ये अस्तव्यस्तता निर्माण होऊन एक गवळण जी आहे परमात्म्याला म्हणू लागली, भगवंता, तुझी मुरली फार सुंदर आहे, फार गोड आहे, पण हे भगवंता, एक विनंती आहे, फक्त तुझ्यापर्यंत येईपर्यंत तू एक काम कर. काय? तुझी ही जी मुरली आहे ना, जरा हळू वाजव, जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, ओ बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, Oh
सगळ्या गवळणी पुन्हा यथेच्छरित्या परमात्म्याकडे जाण्याकरता पुन्हा शुद्धीवरती आल्या. आपलं सर्व काम आटोपून सर्वांचा त्याग करून शृंगार करून नटून थटून परमात्म्याला भेटण्याकरता सगळे गोपाळ आणि गवळणी निघालेले आहेत. यमुनेच्या तीरी सर्व गोपाळ आणि गवळणी एकत्रित झाले. वृंदावन पलीकडे आहे, अलीकडे गोकुळ आहे, मध्यंतरी यमुना मैया आडवी आहे. सगळे गोपाळ आणि गवळणी आपापसामध्ये चर्चा करतायत. जायचं तर आहे वृंदावनामध्ये, मध्यंतरी यमुना आहे, यमुना दुथडी भरून वाहती आहे. आता पलीकडे जायचं कसं म्हणून सगळे गोपाळ आणि गवळणी एकमेकांमध्ये बोलत असताना एक गवळण भगवान परमात्म्याला म्हणती आहे, हे भगवंता आम्हाला तुझ्याकडे यायचं आहे. मग कारे देवा, कारे कृष्णा, कसं यायचं? कशी जावं मी वृंदावना, कशी जावं मी वृंदावना, मुरली वाजवी तो कशी जावं मी कशी जावं मी वृंदावनात, कसं जायचं आहे? त्यावेळेला भगवान परमात्म्याने सर्वांना सांगितलं, तुम्हाला जर माझ्यापर्यंत यायचं असेल तर मध्यंतरी ही जी यमुना आडवी आहे ती कोण आहे? जरा याचा विचार करा. ती कोण आहे? सांगू तुम्हाला, आपण सर्व गोपाळ आणि गवळणी आहोत. मध्यंतरी यमुना मैया आडवी आहे, संसार रूपी सागर आहे, पलीकडे परमात्मा आहे. जायचं कसं आपण ठरवायचं. एकतर त्या यमुनेमध्ये उडी मारल्यानंतर बुडण्याची भीती आहे, मरण्याची भीती आहे. मग जायचं कसं याचा विचार आहे. पलीकडे जर जायचं असेल तरुण जाण्याकरता एक विलाज आहे. काय? परमात्म्याचं नामचिंतन. आपल्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्ती करण्याकरता किंवा परमात्मा चिंतन घडण्याकरता पाप आडवे. कदाचित जर आपण कथेमध्ये बसलेलो असू आणि भजन जर करायला लावलं तर भजन करावं असं वाटत नाही. कथा ऐकता ऐकता एकतर झोप येते, कथा ऐकता ऐकता एकतर जांभळी येते. समजून घ्यायचं, ज्या अति कथेत झोप येते, जांभळी येते, हे आमचं मागच्या जन्माचं पाप आहे. कारण पाप माणसाला परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही, परमात्म्याची कथा श्रवण करू देत नाही. जांभळी आली म्हणजे माणसाला कंटाळा येतो, कंटाळा आला म्हणजे कथा ऐकू वाटत नाही. म्हणजे हे काय आहे? आपलं पाप आहे. समजून घ्यायचं, जांभळी आली पाप आलं, आडवं आलं, झोप आली पाप आडवं आलं, कथा श्रवण करण्याकरता. दोन्ही गोष्टी कथेमध्ये नको आहे. परमात्मा म्हणतोय माझ्यापर्यंत यायचं आहे ना, मागचं काहीतरी पाप माझ्यापर्यंत येता येत नाही,
मध्यंतरी काय आहे? यमुना मैया म्हणजे नेमकी काय आहे? रूपक आहे. हे संसार रूपी मोठं सागर आहे. देवापर्यंत पोहोचण्याकरता हा तरुण जावं लागतं आणि स्वतःला जावं लागतं. स्वतःला मग याच्याकरता काय आहे? एक विलास आहे. परमात्मा पर्वताप्रमाणे पातक करणे. किती पाप असू द्या, परमात्माच्या एका नामचिंतनाच्या दोरीवरती माणूस तरुण जाऊ शकेल. म्हणून स्वतः परमात्माने सर्व गोपाळ आणि गवळणींना सांगितलं, माझ्यापर्यंत जर तुम्हाला यायचं असेल तर ते यमुना मैयाला सर्वांनी हात जोडा आणि हे यमुना मैयाला सांगा की हे यमुना मैया, जर भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगत चालक हा परमात्मा तुका म्हणे नटधारी भोग भोगुणी ब्रह्मचारी, जगातील सर्व भोग भोगुण जर हा परमात्मा जर ब्रह्मचारी जर असेल तर हे यमुना मैया आम्हाला जाण्याकरता वाट. सगळ्यांनी हात जोडले. यमुना मैयाला सांगितलं की हे यमुना मैया, आमचा परमात्मा भोग भोगुण जर ब्रह्मचारी असेल तर यमुना मैया जाण्याकरता वाट दे. भोग म्हणजे कोणती आहे? एक भोग भोगणं हे कोणती आहे याचा विचार सुद्धा महाराज एक फार वेगळा आहे. तिकडे जर गेलो तर आपल्याला वेळ लागेल. न पेक्षा फक्त इतकं चिंतन आपल्याला करायचं आहे की परमात्मा नटधारी आहे आणि तो ब्रह्मचारी आहे. हे ज्यावेळेला सर्व गवळणी आणि गोपाळांनी सांगितल्याबरोबर यमुना मैया दुभंगली गेली आणि सर्व गोपाळ आणि गवळणींना जाण्याकरता तिने वाट दिली. सर्व गोपाळ गवळणी वृंदावनामध्ये प्रवेश करतायत. परमात्मा मुरली वाजवतायत, तिथपर्यंत जातायत. परमात्म्याचं दर्शन घेतात आणि भगवान परमात्म्याला म्हणतात, हे भगवंता, तू सांगितलं होतं ना आम्हाला की कात्यायनी नावाचं व्रत केल्यानंतर तू आम्हाला सर्व सुखाचा आनंद देणार आहे. आम्ही आलो, आम्हाला आनंद दे. परमात्माने सांगितलं हरकत नाही. परमात्मा स्वतः हातामध्ये मुरली घेतात आणि सर्वांना सांगतात, सर्वांनी माझ्या बाजूला उभे राहा. म्हणजे गोपाळ गवळणी आलेले होते ना, काही छोटे छोटे गोपाळ होते, छोटे छोट्या गवळणी होत्या, अशा मध्यभागी उभे केले. फुलांचा आकार माहिती? फुलं फुलं पहिल्यांदा छोट्या पाकळ्या असतात, त्याच्यानंतर थोड्या मोठ्या असतात, त्याच्यानंतर अजून थोड्या मोठ्या, मग नंतर अजून मोठ्या. मग हेही त्याच प्रकारे भगवान परमात्माने सर्वांना उभं केलेले आहे आणि परमात्मा स्वतः ब्रह्म म्हणून स्वतः परमात्मा मध्यंतरी उभे राहिलेले आहेत आणि सर्व गोपाळ आणि गवळणींना रासक्रीडेचा आनंद परमात्मा प्राप्त करून देतात. हा रासक्रीडेचा आनंद घेण्याकरता सांगू तुम्हाला, हा रासक्रीडेचा आनंद स्वर्गीय देवांना सुद्धा मिळाला नाही. स्वर्गीय देवांना सुद्धा मिळाला नाही. जो ब्रह्म आहे त्यालाही मिळाला नाही, जो इंद्र आहे त्यालाही मिळाला नाही. हा आनंद फक्त गोपाळ आणि गवळणींनाच मिळाला. आपण भाग्यवान आहोत की आपण असं म्हणायचं नाही की आम्ही ब्रह्मदेव आहोत, आम्ही इंद्र आहोत. असं जर म्हटलं आणि अहंकार जर आला, याही पुढे जाऊन सांगू की ब्रह्मदेव आणि इंद्रदेव आपण स्वतःला का म्हणायचं नाही. मी उपमा याकरता दिलेली आहे की आपण असं समजायचं नाही की मी फार श्रीमंत आहे. मी जर नाचले या ठिकाणी तर मला बाकीचे लोक काय म्हणतील? मी एवढी श्रीमंत असताना, माझा एवढा दरारा असताना मी नाचू कसं? लोक मला काय म्हणतील? समजून घ्यायचं. एखादी जर असा विचार करू लागले तर समजून घ्यायचे की इंद्राच्या वंशातली ही आहे. स्वतःला मोठेपणा, इथे मोठेपणा टाकून द्यायचा आणि फक्त सर्व सुखाचा आनंद घ्यायचा. हा सर्व सुखाचा आनंद फक्त गोपाळांना आणि गवळणींनाच मिळाला. सर्व देव देवता जे आहे आकाशामध्ये, या मंडळामध्ये मात्र ते येऊन थांबले आणि पाहू लागले की गोपाळ आणि गवळणी कशा प्रकारे आनंद घेत आहेत. सर्वजण त्या ठिकाणी आले. आजही आपलं परमभाग्य आहे. सांगू तुम्हाला, ज्या ठिकाणी कथा चालती आहे सूक्ष्म रूपामध्ये सर्व देवादिदेव या ठिकाणी येतात आणि कथेचा आनंद मृत्यू लोकातील माणसं कशी घेतात ते साक्षात परमात्मा सुद्धा पाहताय, सगळे देव पाहतायत. आणि आपल्यालाही पाहण्याकरता साक्षात सगळे देव येत आहेत, सूक्ष्म रूपामध्ये आहेत. आपल्याला कळत नाही महाराज, परंतु या ठिकाणी सुद्धा सर्व सुखाचा आनंद घेण्याकरता तेही आलेले आहेत. सांगू, त्यांना हा आनंद मिळणार नाही, फक्त आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत की हा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून रासक्रीडेचा आनंद भगवान परमात्माने सर्वांना दिलेला आहे. हाच रासक्रीडेचा आनंद आपणही सर्व मुधलवाडीकर ग्रामस्थांनी, तरुण, आबाल, वृद्ध, श्रीमंत, तरुण सर्वांनीच या रासक्रीडेचा आनंद घ्यायचा आहे. हे सर्वांना आग्रहपूर्वक विनंती करते. दरवर्षीप्रमाणे सांगण्याची गरज नाही. रासक्रीडेचा आनंद घेण्याकरता सर्वांनी उभं राहण्याच्या अगोदर कसं उभं राहायचं आहे सर्वांना ज्ञात आहे. एक गोलाकार करायचा आहे. मध्यंतरी एखाद्या छोट्याशा मुलाला उभं करायचं आहे. कृष्ण रूप म्हणून आपण त्याच्याकडे पाहायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामचिंतन करायचं आहे, नाचायचं आहे, गायचं आहे आणि रासक्रीडेचा आनंद घ्यायचा आहे. जसं ही सूचना
महिला मंडळांकरता तसं पुरुषांकरता सुद्धा आहे. आपणही रासक्रीडेचा आनंद एक 5 ते 10 मिनिटांकरता सर्वांनी घ्या. ही सर्वांना विनंती आहे. सर्वांनी आपल्या जागेवरून उठून उभे राहा. गाणं ना चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा चोर हा आपलं म्हणणं
हाथ कर लेते हाथ कर लेते समोर दोन पोरं इकडे हात करतात समोर समोर ना तो